अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी असं वाटलं का की आता सर्व काही संपलाय? प्रयत्न केले पण फक्त अपयशच मिळालं. सर्वांवर विश्वास ठेवला पण सर्वांनी साथ सोडली. आपल्यावर प्रचंड कर्ज वाढतंय, घरामध्ये ताण वाढतोय आणि मनात फक्त एकच प्रश्न आहे, तेव्हा माझ्या सोबतच असं का? पण स्वामी सांगतात, थांब, चिंता करू नकोस. आज तू हा आवाज ऐकतो आहेस म्हणजे अजून काही संपलेलं नाही. कारण जिथे तुझी ताकद संपते तिथून स्वामी समर्थ चमत्कार सुरू करतात. स्वामी समर्थ म्हणजे फक्त मंदिरातली मूर्ती नाही, तर स्वामी समर्थ म्हणजे संकटात उभा राहणारा आधार आहे. स्वामी समर्थ म्हणजे अंधारातला दिवा आहे, जे निराश मनाला सांगणारा आवाज आहे. वेळोवेळी आपल्याला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात समस्या येणारच, कर्ज असेल, अपयश असेल, लोकांची टीका असेल, पण भक्तीचा अर्थ म्हणजे कधी न हरणारा माणूस. कारण भक्ताला माहीत असतं, ही परीक्षा, ही शिक्षा नाही. कधीकधी स्वामी आपल्याला थांबवतात, कारण पुढे मोठं वादळ असतं. कधीकधी आपल्याला रिकामं करतात, कारण पुढे आपल्याला मोठं काहीतरी भरभरून मिळणार असतं. आज तू जे गमावत आहेस ते उद्याच्या मोठ्या आशीर्वादासाठी जागा तयार करत आहे. म्हणून आजचा हा संदेश टाळू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनललाही लगेच सबस्क्राईब करा. भक्ता, तू म्हणतोस माझ्याकडे काहीच उरलं नाही, पण स्वामी म्हणतात, तुझ्याकडे मी आहे ना. जेव्हा घरात वाद होतात, जेव्हा जवळचे नातेवाईक दुरावतात, जेव्हा हे सर्व काही होतं, तेव्हा मन धडधडतं, तेव्हा डोळे मिटून फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. हे फक्त नाव नाही, हे शब्द आहेत, ही ऊर्जा आहे, ही ताकद आहे, ही जिवंत उपस्थिती आहे. म्हणूनच स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींचा भक्त पडतो पण तुटत नाही. स्वामींचा भक्त रडतो पण हार मानत नाही. कारण त्याला माहीत असतं, आजचा अंधार कायमचा नाही. ज्याने तुला इथपर्यंत आणलं तो तुला पुढेही नेणारच आहे. तुझं स्वप्न अजून जिवंत आहे, तुझं यश अजून लिहिलं जायचं आहे, आणि तुझ्या आयुष्याचा सर्वोत्तम अध्याय अजून सुरूच झालेला नाही. आता वेळ आली आहे रडणं थांबवायची, स्वतःला दोष देणं थांबवायची. आता पुन्हा उभं राहायची वेळ आली आहे. स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेव परंतु कृती नक्की कर. प्रार्थना कर पण प्रयत्न मात्र सोडू नकोस. फक्त चमत्काराची वाट बघू नकोस, स्वतःच एक भव्य दिव्य चमत्कार हो. तुला त्रास होतोय, तू थकलायस, कदाचित रात्री शांतपणे झोपत नाहीस, पण लक्षात ठेव, स्वामींच्या भक्ताचे अश्रू वाया जात नाहीत. प्रत्येक वेदना ही ताकदीत बदलते. प्रत्येक अपमान हा आत्मविश्वासात रूपांतरित होतो. अजून तू खाली आहेस पण कायम खाली राहणार नाहीस. एक दिवस येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांमुळेच मी आज मजबूत झालो आहे. तो दिवस दूर नाही. फक्त विश्वास जिवंत ठेव, प्रयत्न चालू ठेव आणि प्रत्येक श्वासात म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग तयार होतो, जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतो, आणि जिथे स्वामी समर्थ महाराज असतात तिथे पराभवाला जागा नसते. म्हणूनच स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. कधीकधी तुला असं वाटतं की तू अगदी साधा माणूस आहे, गर्दीतला एक चेहरा आहेस, संघर्षात अडकलेला एक जीव आहेस. पण तुला माहीत आहे का, ज्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थांचं नाव धडधडतं,
तो कधीच सामान्य नसतो, कारण त्या माणसाच्या पाठीशी फक्त नशीब नसतं, तर स्वामींचा जिवंत आशीर्वाद उभा असतो. तुझ्या आयुष्यात जे संघर्ष आलेत ना, ते संपवण्यासाठी आलेले नाहीत. ते तुला घडवण्यासाठी आलेत, तुला मजबूत करण्यासाठी आलेत, तुला इतका सक्षम बनवण्यासाठी आलेत की उद्या जेव्हा यश तुझ्या दारात उभं राहील तेव्हा तू ते सांभाळू शकशील. तू आज ज्या वेदना सहन करतो आहेस, ज्या रात्री जागून काढतो आहेस, ज्या अपमानाने तुझं मन जखमी होत आहे, त्याच वेदना उद्या तुझ्या आत्मविश्वासाचं शस्त्र बनणार आहेत. कारण स्वामींच्या भक्ताचा जो काही प्रत्येक जखम आहे हा पराभव नसतो, तो भविष्यातील विजयाचा पुरावा असतो. लक्षात ठेव, जग तुला तुझ्या सध्याच्या परिस्थितीवरून ओळखतं, पण स्वामी तुला तुझ्या भविष्यावरून ओळखतात. जग म्हणेल याच्याकडून काही होणार नाही, पण स्वामी म्हणतात याच्यातूनच काहीतरी मोठं घडणार आहे. तू जेव्हा एकटा बसून विचार करतोस की मी एवढे प्रयत्न करूनही पुढे का जात नाही, तेव्हा वर कुठेतरी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार होत असते. कारण स्वामींच्या वेळेला उशीर होतो, पण अन्याय होत नाही. आज जर तुझ्या हातात पैसा कमी असेल, लोकांची साथ तुला मिळत नसेल, आत्मविश्वास ढासळला असेल, तरीसुद्धा तुझ्याकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे तुझी श्रद्धा. आणि ज्या माणसाकडे श्रद्धा परिपूर्ण असते त्याच्या आयुष्यात रिकामेपणा कायमचा राहत नाही. तू पडला असशील, तू चुकला असशील, कदाचित लोकांनी तुला कमी लेखलं असेल, पण स्वामी समर्थ कधीही त्या माणसाला सोडत नाहीत जो स्वतःला उभं राहण्याची तयारी ठेवतो. कारण स्वामींना परिपूर्ण लोक नको असतात, स्वामींना प्रयत्न करणारे लोक प्रिय असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, होय स्वामी, मी प्रयत्न करणार. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा म्हणजे एक प्रश्न आहे, तू अजून विश्वास ठेवतोस का? आणि प्रत्येक वेळी तू हो म्हणतोस तेव्हा तुझं नशीब थोडं थोडं बदलायला लागतं. आता वेळ आली आहे की तू स्वतःकडे दया म्हणून पाहणं बंद करावंस आणि स्वतःकडे योद्धा म्हणून पाहायला सुरुवात करावी. कारण तू परिस्थितीचा बळी नाहीस, तू परिस्थितीला हरवण्यासाठी जन्मलेला आहेस. स्वामी समर्थांची भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, स्वामींची भक्ती म्हणजे संकटांसमोर छाती ठोकून उभं राहणं. स्वामींची भक्ती म्हणजे अश्रूंना कमजोरी न समजता त्यांना शक्तीमध्ये बदलणं. स्वामींची भक्ती म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द जिवंत ठेवणं. तू जितका जास्त तुटल्यासारखा वाटतो आहेस, तितकंच मोठं काहीतरी तुझ्यासाठी तयार होत आहे. कारण मोठं झाड उगवण्याआधी बीज जमिनीत पूर्ण गाडलं जातं, अंधारात राहतं, मातीचा दाब सहन करतं आणि मगच ते आकाशाला स्पर्श करतं. म्हणून तूही त्या एका बीजासारखा आहे, ज्याला लवकरच अंकुर फुटून भव्य दिव्य वृक्ष तयार होणार आहे. एक दिवस असा येईल की ज्या लोकांनी तुझ्यावर शंका घेतली तेच लोक तुझं उदाहरण देतील. ज्या परिस्थितीने तुला रडवलं तीच परिस्थिती तुझ्या यशाची गोष्ट बनेल. आणि ज्या रात्री तू शांतपणे स्वामींचं नाव घेत झोपला होतास, त्या रात्रीचं फळ तुला अभिमानाने उभं करेल. तू हार मानण्या इतका कमजोर नाहीस, कारण तुझ्या श्वासात स्वामींचं नाव आहे. तू थांबण्या इतका थकला नाहीस, कारण तुझ्या पाठीशी स्वामींची शक्ती आहे. आणि तू हरवण्या इतका एकटा नाहीस, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य सुरक्षित आहे. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन दे, मी परिस्थितीपेक्षा मोठा आहे, मी अपयशापेक्षा मजबूत आहे, मी भीतीपेक्षा धैर्यवान आहे आणि सर्वात महत्त्वाचं, मी श्री स्वामी समर्थांचा भक्त आहे, त्यामुळे माझं भविष्य उज्ज्वल आहे.
जिथं विश्वास संपत नाही तिथे चमत्कार थांबत नाहीत, आणि जिथे प्रयत्न थांबत नाहीत तिथे यश दूर राहत नाही, आणि जिथे स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं तिथं अंधार कायमचा राहत नाही. श्वास घ्या, डोळे मिटा आणि मनात फक्त श्री स्वामी समर्थ असंच म्हणत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या या नामाने तुमच्या आयुष्यातील अर्ध दुःख नक्कीच संपेल. तू आज ज्या वादळातून जात आहेस ना, ते साधं नाही, ते तुला घाबरवण्यासाठी नाही, ते तुला घडवण्यासाठी आहे. कारण स्वामी समर्थ त्यांच्या भक्ताला सामान्य आयुष्य देत नाहीत, ते त्याला असामान्य बनवतात, आणि असामान्य बनवण्यासाठी परीक्षा मोठीच असते. तुला वाटतंय की आयुष्य तुझ्यावर अन्याय करतंय, पण कदाचित आयुष्य तुला तयार करतंय त्या एका निर्णयासाठी, जिथे तू एक दिवस ठामपणे उभा राहशील आणि म्हणशील, हो, मी हरलो होतो पण थांबलो नव्हतो. तुझ्या आयुष्यात जे लोक गेले ते कायमचे जाण्यासाठीच आले होते. जे अपयश आलं ते कायमचं थांबण्यासाठीच आलं नव्हतं. जे नुकसान झालं ते तुझी किंमत कमी करण्यासाठी नव्हतं, ते तुला शिकवण्यासाठी होतं की खरी किंमत परिस्थितीवर अवलंबून नसते, ती आत्मविश्वासावर अवलंबून असते. स्वामी समर्थ भक्ताला कधीच तयार झालेला रस्ता देत नाहीत. स्वामी भक्ताला चालायला शिकवतात, कारण तयार रस्ता कमकुवत बनवतो, पण स्वतःचा रस्ता तयार करणारा माणूस इतिहास घडवतो. आता स्वतःला विचार, तू भीतीने जगणार आहेस का की विश्वासाने उभा राहणार आहेस? तू लोकांच्या मतांवर चालणार आहेस का की स्वामींच्या नावावर? तू जेव्हा स्वतःला कमी समजतोस तेव्हा लक्षात ठेव, तुझ्या आत इतकी शक्ती आहे की तू तुझं आयुष्य बदलू शकतोस. फक्त ती शक्ती जागी करण्यासाठी श्रद्धेचा स्पर्श लागतो, आणि तो स्पर्श म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नाव. थांबू नकोस, थकला असलास तरी थांबू नकोस, डोळ्यात पाणी असेल तरी चालेल, पण पाऊलात थांबा नको. कारण प्रत्येक पाऊल जे तू आज टाकतो आहेस ते उद्याच्या यशाच्या दिशेने आहे. प्रत्येक प्रयत्न जो आज अपूर्ण वाटतो आहे तोच प्रयत्न उद्या तुझी ओळख बनवणार आहे. तुझं आयुष्य इतरांच्या मतांनी नाही ठरवायचं, ते तुझ्या धैर्याने ठरवायचं आहे. आणि धैर्य तेव्हाच येतं जेव्हा मनात श्रद्धा जिवंत असते. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त ओळ नाही, हे वचन आहे, आणि स्वामींचं वचन कधीच खोटं ठरत नाही. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक संघर्षात परमेश्वराची तुझ्यावर नजर आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूमागे परमेश्वराची करुणा आहे, आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नामागे परमेश्वराची शक्ती आहे. एक दिवस तू इतका उंच जाशील की तुला आजचे दिवस स्वप्नासारखे वाटतील. तू इतका मजबूत होशील की तुला आजची भीती लहान वाटेल. तू इतका यशस्वी होशील की लोक म्हणतील, हा बदल झाला तरी कसा? आणि तू फक्त हसशील, कारण तुला माहीत असेल हा बदल अचानक झाला नाही. हा बदल तुझ्या श्रद्धेने झाला आहे. हा बदल तुझ्या प्रयत्नाने झाला आहे. हा बदल स्वामींच्या आशीर्वादाने घडला आहे. आणि तेव्हा तू स्वामींचा ऋणी असशील, आणि तेव्हा तू स्वामींना सांगशील, हे स्वामी, तुम्ही माझ्यासाठी जे केलं आहे त्याचा मी तुमचा जन्मभर ऋणी आहे. आजपासून ठरव, मी तक्रार करणार नाही, मी प्रयत्न करणार. मी भीतीत राहणार नाही, मी विश्वासात राहणार. मी थांबणार नाही, मी पुढे चालत राहणार. कारण मी स्वामी समर्थांचा भक्त आहे, आणि स्वामींचा भक्त हरत नाही, तो शिकतो, उभा राहतो आणि जिंकतो. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी, मी तुमचा लाडका भक्त आहे टाईप करा. स्वामी भक्तांनो,
आयुष्यामध्ये जे काही घडणार आहे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने चांगलंच घडणार आहे. फक्त मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. प्रत्येक प्रार्थना ही नक्की फळ देईल. फक्त प्रार्थना खऱ्या मनाने करा. स्वामी भक्तांनो, तुमचा निर्णय घेण्याचा जो काही अधिकार आहे तो परमेश्वराने तुम्हाला दिला आहे. मात्र निर्णय घेताना परमेश्वराला नमन नक्की करा. कारण परमेश्वर कधी तुम्हाला चुकीच्या वाटेवर जाऊ देत नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात लवकरच मोठा चमत्कार होईल. स्वामींचे खूप सारे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छासुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्य तुम्हाला रडवेल परंतु तुम्ही रडायचं नाही. आयुष्य तुम्हाला थकवेल परंतु तुम्ही थकायचं नाही. आयुष्य तुम्हाला हरवेल परंतु तुम्ही हरायचं नाही. परमेश्वराला वेळोवेळी तुमच्या जीवनामध्ये जे द्यायचं आहे ते परमेश्वर देणारच आहे. परंतु आयुष्याशी तोंड तुम्हाला स्वतःलाच द्यावं लागणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्य तुमची कितीही कठीण परीक्षा घेऊ द्या, मात्र तुम्ही परमेश्वराचं नाम घेऊन ठामपणे त्या परीक्षेला सामोरं जा. स्वामी भक्तांनो, जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनेमागे आपलं कर्म जबाबदार असतं. म्हणून वेळोवेळी चांगलं कर्म करा. वाईट घडण्याची भीती कमी होईल. कोणता माणूस घाबरतो? जो माणूस चुकीचं काम करतो तोच घाबरतो. कोणता माणूस घाबरतो? जो माणूस वाईट कर्म करतो तोच माणूस घाबरतो. कोण घाबरतो? जो माणूस चोरी करतो, चूक करतो तोच माणूस घाबरतो. खरा आणि सत्याच्या मार्गावर चालणारा माणूस कधीच घाबरत नाही. कारण त्याला माहीत असतं, मी चुकीचं वागलोच नाही तर माझं काही वाईट होणारच नाही. आणि हीच स्वामींनी तुमच्यावर ठेवलेली कृपा आहे. म्हणून वाईट गोष्टींना सहकार्य करू नका. वाईट गोष्टी आपल्या हातून घडतील असं कधीच वागू नका. तुम्ही आज जे काही सहन करत आहात त्याचा प्रत्येक क्षण वाया जात नाही. कारण स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. तुम्ही जे आज दुःख सहन करत आहात त्याचं रूपांतर लवकरच चांगल्या दिवसांमध्ये सुखामध्ये होणार आहे. म्हणून काळजी करू नका. आज जरी तुमच्याकडे सर्वांनी कानाडोळा केला असेल, तुमचं म्हणणं कोणी ऐकून घेत नसेल, तुम्हाला समाजामध्ये किंमत नसेल, परंतु आता तुमची वेळ लवकरच येणार आहे. आज ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी तुमच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं, तेच काही दिवसांनी तुमचं नाव घेऊन इतरांना सांगतील की हो, तो माझ्या ओळखीचा आहे, तो माझा नातेवाईक आहे, तो माझा कुटुंब आहे. एवढं तुम्ही नाव कमवणार आहात. आणि तेच लोक उद्या तुम्हाला भेटण्यासाठी तडफडतील. स्वामी भक्तांनो, जो माणूस मोठा होतो, ज्याचं नाव समाजामध्ये होतं, त्याचीच किंमत सर्वजण करतात. परंतु जो लहान असतो, गरीब असतो, ज्याला कोणाशी काही घेणं देणं नसतं, त्याची किंमत कोणीच करत नाही. परंतु लक्षात ठेवा, तुमचेही दिवस येणार आहे. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला तेच लोक उद्या तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, तुमची वाहवा करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जरी मोठ्या संकटात असाल, परंतु काळजी करू नका. ते संकटही लवकरच संपणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या डोळ्यात आज पाणी असेल, परंतु ते पाणी म्हणजे तुमच्या कमकुवतपणाचं चिन्ह नाही, तर तुम्ही किती संवेदनशील आहात. तुमच्या मनात किती स्वामींबद्दल आदर आहे, तुम्ही चांगले माणूस आहात. आज त्याबद्दलचा एक गुणधर्म आहे, त्याचं एक ते चिन्ह आहे. लोकांचं दुःख पाहून तुम्हाला दुःख होत असेल तर नक्कीच तुमच्या मनामध्ये माणुसकी जिवंत आहे. इतरांना दुःख दिलं म्हणून तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच तुमच्या मनामध्ये माणुसकी आहे. स्वामी भक्तांनो, काही लोक इतके कठोर झाले आहेत की दुसऱ्यांना कितीही दुःख झालं तरी त्यांना काहीच फरक पडत नाही.
मात्र आपण तसे नाही, आपण स्वामी भक्त आहोत. आपल्या मनामध्ये संवेदनशीलता आहे, आपलं मन स्वच्छ आहे, साफ आहे. इतरांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होतो, इतरांना नेहमी मदत करतो. स्वामी भक्तांनो, लवकरच सर्व चांगल्या लोकांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात, म्हणून चिंता करायची नाही. स्वामी भक्तांनो, आता मागे वळून पाहायचं नाही. आता एक दिवस असा येणार आहे जेव्हा आपलं सर्व आयुष्य बदलून जाणार आहे. म्हणून आता थांबायचं नाही. आता फक्त स्वामींचं नाव घेत आयुष्य जगायचं. स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील असं टाईप करा. संदेश आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.